पुण्यामध्ये आपण बघितलं असं टॉमटॉमच्या डेटाप्रमाणे जगातील 4थ्या क्रमांकाचं स्लो शहर असं त्यांनी त्या रिझल्टमध्ये दिलं होतं. लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक म्हणजे इंडियन रोड काँग्रेसचे 2 मुख्य गाईडलाईन्स आहेत. त्यामध्ये लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक आणि इम्प्रूव्हिंग कॅपॅसिटी ऑफ अर्बन रोड्स या 2 प्रमाणे वाहतूक शाखा न पुणे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सर आणि जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या साधारण 4 महिन्यामध्ये पुण्याचा जो कमी वाहतुकीचा स्पीड होता तो वाढवण्यासाठी पुण्याच्या उपलब्ध रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवून पुण्याचा वेग साधारण 10.5% वाढवण्यामध्ये यश मिळालंय. याच्याबरोबर पुण्याच्या साधारण वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे ते साधारण 50% आसपास कमी करण्यामध्ये यश आलेलं आहे. वाहतूक कोंडीचं वाहतूक शाखा रोज जिथे ते वाहतूक कोंडी होती त्याची कारण मीमांसा करते आणि तिथं ती वाहतूक कोंडी का झाली, ती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे होत्या, तिथं काही चूक झाली का, त्या चुकामध्ये सुधारणा करून त्यामध्ये काही बदल करता येईल का, याचा विचार करून गेल्या साधारण 4 महिन्यापासून रोज आम्ही याच्यावरती मॉनिटरिंग करतोय. आणि या मॉनिटरिंगमुळं आणि रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे एक राजारामपूर या ठिकाणी फक्त एक फ्लायओव्हर ब्रिज झालेला आहे, कुठेही नवीन रस्ते झालेले नाहीत, कुठेही फ्लायओव्हर झालेले नाहीत मेजर. पुढच्या काही कालावधीमध्ये हे होणं अपेक्षित आहे. तरी सुद्धा पुणेकरांना एक रिलीफ मिळवण्यासाठी या टेक्निकचा वापर करून पुण्यामध्ये आपण 10% आसपास वाहतुकीचा स्पीड वाढवलेला आहे. यामुळे निश्चितच जो खूप कमी वाहतुकीचा स्पीड झाला होता त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होताना दिसून येते. पुढच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेसह वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणावरती काम करणार आहे आणि आम्ही ही वाहतूक कोंडी अजून कमी करता येईल का याचा प्रयत्न करतोय. रोज दिवसाला साधारण